सर नमस्कार. वडगावच्या हद्दीमध्ये जीएमआरटीचा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं अशा प्रकारची तुमची मागणी आहे. 2 दिवसापूर्वी तुमच्या गावची गाव बैठक झाली. नेमका विषय काय आहे? वाणी साहेब नमस्ते. खरं तर सगळ्यांना माहित आहे की आपला जो जुन्नर तालुका हा आपण इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचं मूळ कारण आहे जीएमआरटी सारखा प्रोजेक्ट. हा राष्ट्रीय संशोधनाचा विषय आहे, याबद्दल सर्वांना अभिमान असणं साहजिक आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही गावाच्या युवकांचा किंवा त्यांच्या भविष्याचा विचार करायची सुरुवात होते, तर अशा वेळी ज्या गावाने मोठं योगदान दिलं की जीएमआरटीचा जन्म झाला, जवळजवळ 500-550 एकर क्षेत्र हे एकाच गावातून गेलंय आणि ते खोडत आहे. आज जर जमिनींचे सगळे व्हॅल्युएशन आणि भविष्यात होणारे त्याची सगळी प्रगती पाहता, जर ते क्षेत्र गावच्या युवकांकडे असतं तर त्यांना शेती व्यवस्थित करता आली असती. आज गावाचं 550 एकर क्षेत्र कमी झालं, त्या मोबदल्यात गावाला काय मिळालं असं ज्यावेळेस आपण सिंहावलोकन करतो, तर त्या सर्व परिस्थितीमध्ये TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि आयुका, जिथे त्यांचं पुण्यामध्ये ऑफिस आहे NCRA, तर यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला जर काही योगदान मिळालं, तर आज रोजी जर आपण त्याचा विचार केला तर जवळजवळ 0% योगदान आहे. मग गावाच्या शिक्षणाच्या उत्क्रांतीमध्ये जर काही फायदा झाला असता किंवा युवकांच्या रोजगारासाठी CSRच्या माध्यमातून काही फायदा झाला असता किंवा ज्या गावाने योगदान दिलं त्या गावाच्या उत्थानासाठी किंवा काही जर प्रोजेक्ट रन झाले असते किंवा असं जर काही पाहिलं, तर जीएमआरटी कडून गावाला विशेष असा फायदा झालेला नाही. आणि आज जर 37 जागांची भरती आहे आणि तीही शास्त्रज्ञ पातळीवरची नाहीये, ती सगळी सपोर्टिंग स्टाफ आणि त्या पातळीवरची आहे. आणि आज गावाच्या शिक्षणाचा विचार केला तर गावात ते युवक उपलब्ध आहेत. मग 37 जागांमध्ये ते पण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आणि याप्रमाणे ती भरती होणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये जर खोडदगावच्या युवकांना जर तिथं प्राधान्य मिळालं तर 100% त्यांचा फायदा होईल. आणि यासाठी गावाने ग्रामसभा बोलावून यावर विचार केला आणि ग्रामसभेमध्ये ही सगळी चर्चा झाली आणि सर्व युवकांना जर त्या 37 जागांमध्ये प्राधान्य दिलं तर जीएमआरटीने गावासाठी काहीतरी केलं असा मेसेज युवकांमध्ये जाईल. आणि युवकांमध्ये जो रोष आहे किंवा आमच्या रोजगाराचं काय, तर हा असणं साहजिक आहे. कारण ज्यावेळी त्या युवकांना बाहेर जाऊन चाकणसारख्या ठिकाणी 15 आणि 20 हजारावर काम करावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या युवकांमध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन, तर हे उद्रेक होण्याची शक्यता जास्त आहे. प्रकल्पामध्ये स्थानिक किती युवक कामाला आहेत? आता जर परिस्थिती पाहिली तर कॉन्ट्रॅक्च्युअल जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा 50% जास्त बाहेरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारी मुलं आहेत. जे परमनंट आहेत त्याच्यात एक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत एक 7 ते 8 लोकांना काम मिळालं असेल. परंतु ज्या पद्धतीने रोजगार निर्मिती व्हावी म्हणून 89-90 मध्ये तो प्रोजेक्ट येत असताना लोकांमध्ये जी इच्छा होती की बाबा इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आपल्या पोरांना नोकऱ्या मिळतील, तर अशी काही परिस्थिती सध्या तरी नाहीये. तर यामध्ये जीएमआरटी प्रशासनाने जर सकारात्मक पाऊल उचललं आणि खोडदच्या युवकांना प्राधान्य दिलं तर 100% त्याचा फायदा होईल. सध्या जो स्टाफ आहे याच्यामध्ये खोडदचे कर्मचारी अत्यल्प आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो. आता जे परमनंट काही लोक करणारे किंवा नवीन भरती आहे त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं असेल की खोडदच्या युवकांना प्राधान्य दिलं जावं. बरोबर. तुमचं त्यांच्याशी काही डायलॉग झालाय? नाही, आता आमची ग्रामसभा झाल्यानंतर आम्ही हे सर्व निवेदन आणि ग्रामपंचायतीचा ठराव पूर्वी समजा असं काही डायलॉग झाला नाही झाले. तुमच्याकडे भरती होते, तुम्ही स्थानिक तरुणांना प्राधान्य देणार आहात का? नाही, या संदर्भात काहीच डायलॉग झालेला नाही. पण आम्ही ठराव झाल्यानंतर आम्ही ठरावाची प्रत आमच्या काही ग्रामस्थांनी त्यांच्या ऑफिसला दिली. साहेबांबरोबर चर्चा झाली. आम्ही सकाळी NCRAच्या ऑफिसला कॉल करून गुप्ता साहेबांची वेळ मागतो आहोत. आज 3 वाजेपर्यंत ते ऑफिसला नव्हते, परंतु 3 वाजल्यानंतर परत कॉल करा असा त्यांच्या ऑफिसचा आम्हाला निरोप आहे. आणि स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरही आम्ही संपर्कात आहोत, कारण हा स्थानिक प्रश्न आहे. आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोण? स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये आम्ही हे निवेदन सन्माननीय आमदार साहेबांना दिलेलं आहे, सन्माननीय खासदार साहेबांना दिलेलं आहे. त्यांच्याकडूनही आता भेटीची वेळ आम्ही मागतो आहोत. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं सर्वांनी जर त्यासाठी प्रयत्न केले तर यामध्ये आपल्या युवकांचं कल्याण होईल, त्यांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आमची सर्व ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. सर्वांनी एक पाठीशी उभं राहिलं तर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आमची इच्छा आहे. कुशल, अकुशल, निमकुशल अशा जागांची भरती असते. बरोबर. समजा कुशल कॅटेगरीसाठी तुमच्या गावातला उमेदवार जर पात्र नसेल तर अशा वेळेला तुमची भूमिका काय? साहेब, आम्ही त्या निवेदनामध्येच असं म्हटलंय की पात्र व्यक्तींसाठी
म्हणजे आता पात्र नसेल तर तिथं कुणी क्लेम करू शकत नाही. पण जर आमच्या गावात त्याच तुलनेने पात्र एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि त्या सगळ्यामध्ये पात्र असेल तर त्यांना प्राधान्य द्यावं असंच आम्ही म्हटलंय. आम्ही वेगळी मागणी अजिबात करत नाही. जर गावामध्ये पात्र नसतील तर त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. परंतु जर पात्र उमेदवार असतील तर त्यांना डावललं जाऊ नये कुठलीही क्षुल्लक कारणं दाखवून. तर ही आमची प्रमुख भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आजही सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सर्व मंडळी ठाम आहोत. ज्या कॅटेगरी मधली जागा भरती करायची आहे आणि त्या कॅटेगरीचा उमेदवार तुमच्याकडे नसेल आणि त्याची जमीन गेली, अशा वेळेला तुमची भूमिका काय? नाही, जमीन गेली तर त्यामुळं त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि त्याच प्राधान्य क्रमानुसार त्याचं जे क्वालिफिकेशन आहे, त्याला ज्या फील्डमध्ये त्याचं शिक्षण आहे, त्या कॅटेगरीची जागा असेल तर 100% प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आमचं असं म्हणणंच नाहीये की सायंटिस्ट कॅटेगरीची जागा आहे, समजा बीए इलेक्ट्रिकल लागते आणि आमच्या कॅन्डिडेट बीए इलेक्ट्रिकल नाहीये, मग तिथं आमचा माळी कामावाला मुलगा घ्या, असं आमचं अजिबातही म्हणणं नाही. परंतु जर माळी कामाची जागा असेल, आमच्या शेतकऱ्यांचं योगदान तिथं आहे, त्याची जमीन गेलेली आहे, तर तिथं त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तर ही आमची भूमिका आहे. गावातील पात्रतेनुसार त्यांना संधी मिळायला हवी 100%. तसं जर कंपनीने केलं नाही तर पुढची भूमिका काय? तर गाव जी ठरवेल ती पुढची भूमिका असेल. परंतु त्यावेळी आम्ही यापूर्वीही गावाने प्रत्येक विधायक कामामध्ये अतिशय सकारात्मक पावलं टाकून, म्हणजे यापूर्वीही रस्ता रोको, पुणे नाशिक हायवे रोखण्यापर्यंत गावाने त्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात गाव जे काही ठरविल किंवा ग्रामस्थ जे ठरवतील, सरपंच किंवा ग्रामपंचायत जे ठरविल त्यामध्ये कदाचित ती टोकाची पावलंही असू शकतील. कारण हा रोजगाराचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, खोडदगावच्या योगदानाचा प्रश्न आहे, जुन्नर तालुक्याच्या भूषणाची गोष्ट आहे. परंतु तिथं जर पोटापाण्याचे प्रश्न सुटणार नसतील तर 100% ही भूमिका खोडद ग्रामस्थांना मान्य असणार नाही. जीएमआरटीचा प्रकल्प संपूर्ण भारताला एक दिशा देणारा प्रकल्प आहे. सुमारे 500 एकरपेक्षा जास्त लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमिनी गेल्याचा दाखला पण मिळालेला नाही. या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? वाणी साहेब, आता हा त्या दिवशीही चर्चेला विषय आला आणि हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय पण आहे. कारण प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळाला तर प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना ज्या सोयी सुविधा मिळतात त्या मिळत असतात. परंतु त्यावेळेस आमच्या खोडद गावामध्येही ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्याकडे सुशिक्षित किंवा त्यावेळी शिक्षणाचा अभाव असेल किंवा या गोष्टी मागे राहिलेल्या आहेत. आजही जीएमआरटीने पुढाकार घेऊन जर त्या गोष्टी केल्या तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल आणि ग्रामसभेमध्येही तो विषय चर्चेला गेलेला आहे. कदाचित ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यासाठी पाठपुरावा 100% करू, पण त्यासाठी जीएमआरटीनेही आम्हाला सपोर्ट करावा आणि ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांकडनं काय अपेक्षा सहकार्य करा म्हणजे नेमकं काय? आता त्यावेळी ज्या जमिनींचं अधिग्रहण झालं, कलेक्टर ऑफिसला त्याचं रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड जर सार्वजनिक, जसं आता बाकीच्या दाखल्यांच्या बाबतीत महसूल प्रशासन गावोगावी कॅम्प घेतं, तर हा प्रश्न फक्त खोडद गाव आणि त्यांचा आहे. तुम्हाला ती यादी देऊ शकतं. बरोबर. तुम्हाला जर गावात काम घ्यायचं असेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी आम्ही तोही प्रयत्न करतो आहोत. आता पहिला जो आमच्या समोर मूळ प्रश्न आलेला आहे हा, कारण 21 तारीख त्याची शेवटची डेट आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त आमच्या तरुणांनी अर्ज भरले गेले पाहिजेत, ते अचूक गेले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मिनवाईल आम्ही लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून याच्यातून काही मधला मार्ग काढता येतो का याच्याबाबतही आम्ही काम करत आहोत. परंतु भविष्यामध्ये दाखल्यांसाठी किंवा याच्यासाठीही वेगळं काम करावं लागणार आहे. ग्रामस्थ म्हणून सर्वांनी ठरवलेलं आहेच आहे. जीएमआरटीला जो सपोर्ट करता येणं शक्य आहे तो त्यांनी जर केला तर तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. प्रशासनाकडून तुम्हाला या संदर्भामध्ये सहकार्य मिळतंय का? प्रशासकीय पातळीवर अजून आम्ही जीएमआरटीच्या डायरेक्टर्स आणि जे लोकल प्रशासन आहे त्यांच्याबरोबर बोलतो आहोत. तेही आम्हाला भेटीची वेळ देतो असं ते म्हटलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या तरी घडामोडींमध्ये प्रशासन आमच्या बाजूने सकारात्मक आहे. भविष्यात जे काही होईल त्यासाठी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.